यापूर्वी भाजपच्या संदर्भात मी टिप्पणी केली होती की भाजप ही काँग्रेसचे नेते खाणारी चटकीन आहे. आता या चटकीचं पोट नेते खाऊन भरलं नाही, म्हणून आता हे कार्यकर्त्यांना खायच्या मागे आता भाजप लागलेली आहे. या वक्तव्यातून सिद्ध होतं. पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान आणि 52 साली झालेल्या निवडणुकीच्या नंतर 6 हे गैर काँग्रेसी लोकांना मंत्री नेहरूजींनी केलं होतं आणि सांगितलं होतं सगळ्या विचारांचे लोक हे भारतात राहिले पाहिजे, तर आपली लोकशाही ही मजबूत होईल. हा नेहरूंचा विचार एकीकडे आणि दुसरीकडे ईडीची भीती दाखव, पोलीसची भीती दाखव, केसची भीती दाखव, सत्ता सत्ता कर आणि विरोधकांना फोडण्याचा जो एक प्रयत्न भाजप करते त्याचा आम्ही निषेध करतो. तर दुसऱ्या बाजूला नरेंद्र मोदी नावाचं खूप मोठं एक नेतृत्व केंद्रस्तरीय आमच्याजवळ आहे असं सांगणारं भाजप आणि देवेंद्र फडणवीसांचं गुणगान गाणाऱ्या भाजपने आता त्यांची पोलखोली या वाक्यातून झालेली. याचा अर्थ ना त्यांच्याजवळ कार्यकर्ते आहेत ना त्यांच्याजवळ नेते आहेत. काँग्रेसच्या नेत्या आणि कार्यकर्त्यांच्याच भरोशावर आपण पुढच्या निवडणुका जिंकू शकतो हे त्यांच्या ध्यानात आलेलं आहे. म्हणून काँग्रेस फोडण्याचा खटाटोप ते दर दिवशी करत आहेत. त्यांनी दिलेल्या निमंत्रणावर अजितदादांचं काय उत्तर आहे हे बघणं आता गमतीशीर आणि मजेशीर राहील.